कोणता बैल आहे हा पलीकडचा? तो मने आहे तिकडचा. पलीकडचा मने आहे का? हां तो रेस जिंकत होतो ना? हां तो. आणि अलीकडचा? काय नाही माहीत थोडं सांगता ना इकडे. हां ना. हां इकडे सगळ्या प्रकारचे तुम्हाला बनवून मिळेल. बैल, हत्ती, घोडे वगैरे सगळे नाही का, महाराजांचे पुतळे वगैरे सगळे. तो वारला ना बैल? हां हां हां. त्यांच्यासाठी त्यांनी न्यायचं असं नाही. ते काय दिला असेल त्याने ऑर्डर दिला नाही चालतं. पण काय बनवतो वाटतं शेम असं होतं. हा कोणता आहे पण असा तर खर्च केला बैल वाटतं. हां हां. ते काम कर म्हणून चला आपलं तिकडे जाऊ. तिकडे जाऊ. हा रहू, कटला, सायपरनील बस 3 माशांसाठी 3 मसाले मिक्स आहे. नदीचं पाणी काय व्हायचं? नदीचं पाणी काय घ्यायचं का की मासा आहे ना नदीच्या पाण्यामध्ये राहतो ना, त्यामुळे नदीचंच पाणी घ्यायला लागतं. आपण जे बिस्लरी वगैरे किंवा घरचं पाणी आणतो त्याच्यामध्ये क्षार जास्त असतात, त्यामुळे ते माशाच्या चाऱ्यामध्ये खाण्यामध्ये क्वालिटीमध्ये त्याला चव लागत नाही माशाला, त्यामुळे मासे काय ते खात नाही आहे जास्त करून. तर त्यामुळं आपण नदीचंच पाणी वापरायचं. आपल्या चाऱ्याला पाणी कमी लागतं. तर आपल्याला आहे ना मोनूची इच्छा वेगवेगळे कलर लावायचे. 4 फीडरला 4 कलर वेगळे लावायचे अशी त्याची इच्छा आहे. तर त्यामुळे आपण तसं लावणार आहे का, आपण ऑलरेडी कलर टेस्टिंग केलेलं पण त्याची इच्छा आहे, त्यामुळे आपण चेक करू. आणि हुक जे आहे ते आपले जरा थोडे बाहेरच्या कंट्रीचे ते सुद्धा चेक करायचे आपल्याला. हां ते पेशल कटल्याचे बनवले. कार फिशिंगमध्ये ना आपण अभ्यास करत गेलो, त्यामुळे आपल्याला कार फिशिंगची पूर्ण माहिती मिळाली. तर आपण जे पॉपअप रिग लावतो ना त्याला सिंगल लाईन पाहिजे, सिंगल लाईन, डबल लाईन नाही पाहिजे. आणि हुक जे आहे ते जरा थोडे बाहेरचे हुक आहे ते चेक करायचं आपल्याला, त्यासाठी आज आलोय आपण. तर आता विक्रम कास्ट करणार आहे. पहिला फिडर टाकतोय विक्रम. हां व्हॉट्सअप म्हटलं पण डिलीट करला का? आणि पण गळा आणते येतो रव पकडायला आला मी इथं मला दाखवतो. अरे वा काय खायचं ते कसं दिसायचं? सिलन नाट सिलन सारखंच आहे दुसरा बहुतेक सिलन जातो. डोळे बघ किती मोठे मस्त आहे सुंदर. नाही खेडमध्ये विकायला जाते मासे ते मस्त सांगितलं. चला आपण ट्राय करून बघा. काल हेच पकडत होते, काल पण हेच पकडत होते का? हां बरेच भेटले का त्यांना? पोटात बघ खाल्ले बघ किती त्यांनी. हा ते चारा खाल्लाय वाटतं. चारा भरपूर खाल्ले. तर बघा मित्रांनो चांगला साईजचा रव पकडलाय पिठावर. निघाला तुटलं निघालं बघू शकता. चांगल्या साईजचा रव पकडलाय. आणि आम्ही बघा ह्यांनी पकडले 2 मासे पकडलेत. चिलापी एक आणि पेंगीशीन हा रहो तिसरा. पिठावर पकडलं त्यांनी. पीठ लावलंय, पीठ आणि चपाती. आणि आम्ही इकडे टाकलेत फीडर लावून टाकलेत. तर बघू आम्हाला भेटतो का नाही मासा. 4 रोड लावलेत आम्ही. 4 रोड लावलेत. गळाला लावतो पिठावर लावतो. हां लागला मासा बुंग 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 पडत होता. काय मोठा आहे असा जड आहे का बरं? काय नाही बघ
दिसला ना? तिकडे वर जाणते तिकडे वरती इकडे अडकन सगळे तुम्ही. थोडासा मोठा वाटतोय. तोंड बघू दे एकदा. चिलाबी नाही ना काय माहित. तिथं जा ना तिकडं. नाही जाऊ इथं. अरे फिडर तिथं अडकन. नाही तिकडे नाही पळून त्याला मी. कळलं ना काय? चिलापी वाटतं. चिलापी मोठी. होय चिलापी आहे. हा मोठी साईज आहे. लँडिंग नेट नाही घ्यायची का नको? नको अशी घे बाहेर सर. ही शपथ चिलापी बघा केवढी मोठी आहे. बाबू हे हात कापायचं नाही. चिलापी बघा साईज लय मोठी बघा. फोटो काढ नाही चालू. तिकडे का साईडला साईडला तिकडे. म्हणजे प्लेन जागा होती ना म्हणून म्हणलं. हे आपलं चिलापीच खात होतं अर्थ. धक्के देतो म्हणून यायला जो पोर सोड ते लगेच कडे हात लावा हातानं. फोटो काढायचा. चांगली मोठी. चारा तुला समजा चारा. चिलापी पकडली. ॲक्च्युली आपण एकच पॉपअप लावत असतो पण म्हणून म्हणला डबल लाव कारण की आज एक वेगळं काम करायचं आहे. ते पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच नक्की. जाऊ नको बस मी येतो घरी जाऊ. त्याला जाऊ चालेल. मोठी घे मोठी घे गुतल्या का? आता पाईप काढ आपला. कटला लागला एक छोटा गुतला इथं. तिथं जा ना. जा खाली जा. डबस त्याला जा खाली बिंदास. इथे मध्ये मध्ये इथे मधून रॉडच्या मध्ये जा. बस खाली खाली बस. हां खाली बस. हा निघला. थांब थांब थांब. खूप खांद्याला गुतलाय. ओके तर पाईप काढ पाईप. तरी आहे मी काढतो तर. ते गांजत भर त्याला जाळीत भर रे. काढते गाडा काढ. खाली बस. दिसतोय ना? उलटा घ्यायला तिकडून घ्यायला पण. मागून का? हां मागून घ्यायला. मागं मासा. ए तू बस बस खाली बस. खाली बस. हां इथून दाब ना खाली. फिरव खाली. हां असं. हां हे बघ मासा भरते तर मी बरोबर मी. मासा तिकडे उलट बसते तू. मासा येते म्हणून मासा येते मासा येते ते ओढ. हां निघला बसला चल. नाही शूटिंग. तिकडे मागे 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 रोड आहे. मग घ्या जवळ या टाकू. सोमनाथला एक कटला लागला बघा. खडू का बाहेर काढ ना ते. गावतामुळे कुठं. हां ते त्याच्यामुळे त्याला कॉल नाही. ही साईड आहे. त्याला सांगतो तुटलंच होता घर. हां तुटलंच होतं. गळ गळ तुटन का निघल. वरच्यावर लागला निघलो. नाही वाटात आहे रे. कसं निघाल वाटात आहे की. हॅलो अरे लय बारीक कटले आहेत. हा एक बसले अर्धा किलोचे. आम्ही वरतून ओढू. नाही बघ की अर्धा किलोचा वाटला तेच बसला होता गाडीवर. यायची का मला नाही नाही लय बारीक आहे. हे पकड आहे. हे धर. ठीक आहे काढ. खाली घे जवळ घे फोटो काढ. थांब जरा. घे जवळ असा थोडा वर घे ना असा गॅप सोडायचा साईडला. हा राहू 1 मिनिट खाली राहू. हां बघा ते मागे उच्चार कटलाय. एक कटला लागला.
छोटी साईज. हेल्मेटला गाडी रॉड टाकलेत आणि पाऊस चालू झालाय. ते इथं हे लावले, आपल्या इथं जायचं आतमध्ये. कपडे खराब केले परवा दिवशी. तिकडे सर 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 मागे. भरपूर जागा आहे. अरे दोन आले कवळी. अरे वा, मस्त सीन आलं. अरे बापरे मस्त. अरे वा, कानू सीन कवडस. दोन मस्त काम झालं. या कवळी भाजी 2 पॉपअप लावल्याचा असा फायदा असतो. कानूस चांगली साईज मध्ये. शंकर भाऊनी पकडलंय बघा. आणि इकडे हा थांबलाय. काय बघतो.